आज पण आम्ही निघालो शॉपिंग करायला. आम्ही तिघी धनू मागून येते आणि हे गेले आहेत CNG भरायला. ते आता बाहेर आले आहेत. तर आता मी आधीच येऊन उभे राहिले तिथे CNG भरून आणि आमची तयारीच नव्हती झालेली. आम्ही असं घाईघाईत निघालो आहे. ती मागून लॉक करून आली आहे आणि आम्ही पुढे धावत पळत निघालो की परत ओरडा बसेल. हे देखो फायनली निघालो. तेच लवकर निघणार होतो तर आता 12 वाजले. लवकर म्हणजे लवकरच आहे कारण की मी 10 वाजता उठली. दादा आणि मी मी हे दोघ जण 10 वाजता उठलेत. 10-10:30 आम्हाला कसं जरा जॉब पण असतो. जाऊ दे बाबा. आम्हाला जॉब असतो, खूप कामं असतात आम्हाला. त्यात मम्मीचा जॉब वेगळा असतो आमच्या. असं आहे 2-3 तासाचा 2-3 तासाचा तो वेगळा जॉब. 2-3 तासाचा नाही, एकदा 6-7 तासाचा होता. हा का? प्रत्येक आमच्यामध्ये ना वेगवेगळे जण वेगवेगळ्या ठिकाणी जॉबला जातात. आम्ही पोहोचलो आता मॉल मध्ये. आज आता आम्ही दुसऱ्या मॉल मध्ये आलोय. आणि आम्ही बोलतो ते बाईने डायरेक्ट पूर्ण गोष्ट ऐकली. हा का? माझं उभं राहून ते पण हा. एवढं आणि यांच्या गोष्टी ना कधी पण एकदम High level च्या हाय लेवलच्या असतात. म्हणजे की त्या गोष्टी कधी कोणी ऐकल्या तर डायरेक्ट कॉन्ट्रोवर्सी होऊन जाईल. कॉन्ट्रोवर्सी डायरेक्ट कॉन्ट्रोवर्सी होऊन जाईल. चला आम्ही आता पोहोचलो तर तुम्हाला दाखवतो आम्ही काय काय शॉपिंग करणार आहे. आम्ही ना आज आता कधीपासून आलोय शॉपिंग करायला. हे नुसते ना आता 2 तास झाले फक्त बघतातच आहेत काय घ्यायचंय काय नाही. हे ना मला असं वाटतं हे डीमार्टला जाण्याच्या कामाचे. डीमार्टला जाण्याचं हे लोक ना नुसते दिवसभर फिरताय. आता स्कर्ट बघताय आणि मम्मीला काय म्हणतात त्याला कॉर्ड सेट हे बघताय. बघा हे दोघे फक्त फिरताय नुसते, काहीच कामाचे नाही आहे. आणि स्वतः तो बोर आहे, दुसऱ्यांना पण बोर करता. इथं नुसती बस इकडे तिकडे फिरतच राहते फक्त. काय का तोंड वाकडा दाखवते का? हा ते बघा फक्त जीभ दाखवते. आज ना हे लोक आले तर हे लोक ना फक्त कपडे बघतायत. आज तर चेंजिंग करून पण नाही बघत आहे. एवढी वाईट परिस्थिती आली यांच्यावर. आवडत नाही आम्हाला आता. म्हणजे आज आवडत नाहीये का? आवडत नाहीये. हे बघा ही बघा दुसरं बघा का आवडत की नाही? का एक ड्रेस आहे 7,000चा ड्रेस, 50% डिस्काउंट असलेला 3,500चा ड्रेस आहे. एवढं तुकडं तेच ना. म्हणजे ॲटलिस्ट हे पहिले ते आता बघा मम्मीच्या हातात जो ड्रेस ना मम्मीने काढून ठेवला आहे की मी घालेल मस्त. तो ड्रेस किती रुपयाचा असेल? काहीतरी 7 का 8 हजाराचा. त्याच्यावर 1 रुपया पण डिस्काउंट नाही. तर मम्मीने फक्त हातात धरून ठेवलं आहे की ॲटलिस्ट चला बाहेर जाण्यापर्यंत आपल्या हातात तरी पाहिजे, असा हिशोब आहे. आता ना हे ट्राय पण नाही करत आहे का? कारण की यांना समजून गेलं की हे सगळे जास्तच महाग आहेत म्हणून. बघू आता हे काय काय करतायत ते. आम्ही आलो आता जेवायला. परत हे दाखव ग तुझं नसलेलं तोंड चांगलं दाखवा रे. धनु दाखव ग नसलेलं तोंड चांगलं. बघितलं कशी असते एकदम. इतकी भूक लागून गेली की तिला बोलण्याची पण इच्छा नाही आहे. चला आम्ही जेवतो आता फटाफट आणि मग आता बघू कुठे जायचं आहे ते. निघालो आता आम्ही जेवण जेवण वगैरे करून नेहमीप्रमाणे. आता बघू आता कुठे जायचं आहे. तर जायचंय आरमोलला जायचंय स्मार्ट बाजारमध्ये. तिथे सगळं खायचं सामान घ्यायचं. हां खायचं सामान घ्यायचंय. आणि त्यात मम्मीला कधी आवडलं तर मम्मीला घ्यायचंय. हे बघा आता हे आम्हाला सोडून चालले आहेत त्यांच्या मित्रासोबत पार्टी करायला. मित्राकडे सोडून झाले. चिडचिड करतोय कारण की त्याला जाताना आलं. साईड नाही वाटत आहे ना. इथे बघ. आमचे तरी कपडे घेताना मग आम्हाला एवढा त्रास झाला नाही. त्याला मम्मीचे कपडे घेताना एवढा म्हणजे आम्ही माझ्याकडे 2-3 तास झाले. 2-3 तास का सकाळपासूनच फिरतोय. तर आम्ही मॉल चेंज केला, मम्मी शॉपिंग झाली नाही. हात वरती कर, काहीतरी कर हाताचं. मध्ये मध्ये नको टाकू दे हात. हे आता असं का बरं असं करणार आहे का तू? मग प्रकार बदल. असं करते तुझं सासू? ते सगळे तसे
हे दादा मम्मी पप्पा हे तिघे जण जरा एका माळ्यातले म्हणे वाटतं. आपण जरा वेगळे पडलो. म्हणजे आपल्याला आपण एवढे भारी भारी कपडे घेतो तेव्हा तरी आपल्याला एवढं काही त्रास होत नाही. हे लोकांना एवढंचा एक फ्रॉक घ्यायचा आहे. सकाळपासून विचारतोय की तुला कोणत्या टाईपचा कपडा पाहिजे, की कुर्ता आणि काय ते सलवार कमीज असते तसं बघायचं आहे, कॉर्सेट आहे ते बघायचं आहे, फ्रॉक बघायचा आहे, भाई वन पीस पाहायचा आहे, काय क्रॉप टॉप पाहिजे ते तर सांग काहीतरी. हा फक्त पाहत आहे म्हटलं ना. सकाळपासून मॉल चेंज केला डायरेक्ट मॉल विचार कर. विवियाना मॉल सोडला डायरेक्ट का अंगे आवडला. विवियाना मॉल काय आवडत नाही. आता आला परत. फायनली एक कपडा आवडलेला आहे. फायनली आता एक आवडलेला आहे. जिंकलं विक्ट्री मग आवडला. मग जेव्हा आता तो एक टाईपचा ड्रेस घालून बघितला. आता त्या टाईपचे बघायचे अजून बघायचे. खबरा आणता म्हणून काय समजत. हा आवाज आला काय असा आहे. आता सगळ्यात पहिले मीडियम घातला होता. मीडियम घातला मग असं वाटलं की नाही हा जास्त टाईट होतोय. मग लार्ज घातला परत मीडियम घातला. नाही खरंच ब्लाऊज सारखा होतोय. मग आता एकदम फायनल म्हणून आम्ही लार्ज घालून बघितला. लार्ज घातला. सगळं बरोबर. आता म्हणते की एक्सेल आणून पाहूयात ना. मला कम्फर्टेबल पाहिजे. अरे आपल्याला समजते ना की आपण चांगलं दिसत नाही याच्यामध्ये. मम्मीचं सगळं आता चेंज वगैरे करून झालं. आणि आमच्यासोबत इथे बाहेरपर्यंत चालत आल्या आणि नंतर आठवलं अरे मी माझी चप्पलच आत विसरली. म्हणून असं काय असं बेअर फूट असं येऊ शकतो बाहेर. म्हणजे किती ते डिस्प्रेशन आलाय माणसाच्या मनात. म्हणजे ते आला आता. एवढं कपडे घेण्याचं डिस्प्रेसर. काय म्हणतो मम्मा. म्हणलं चप्पल आतमध्ये कसं काय म्हणून म्हटलं मी खाली कसं काय वाटतंय. अरे की सेल लागला होता आणि जादूचा पेटारा. त्यांनी सांगितलं असं की जादूचा पेटारा आहे ना कॅश काउंटरच्या इथे चालू होणार आहे. तर आम्ही म्हटलं काय जादूचा पेटारा. मग आम्ही असं धावत आलो. मग त्याच्यानंतर बघितलं हा होता जादूचा पेटारा. त्याच्यामध्ये 90% हे आहे ना 90% ऑफ आहे. म्हणजे आता समजा 150 रुपये प्राईस आहे ना डायरेक्ट 15 रुपयाला मिळत आहे ते. तर त्याच्यामुळे आम्ही एवढं सगळं घेऊन घेतलं. आणि ह्यांनी आहे ना डायरेक्ट झेप घेतली त्या सेलमध्ये. शिंजेच्या मम्मीसारखी डायरेक्ट झेप घेतली आणि एवढं सगळं घेऊन आलं. दादा आम्हाला सोडून गेला आणि आता आम्ही निघालो. हे असं चोरासारखं काहीतरी असं बघा. मी तर डायरेक्ट हे टोपल्या घेऊन आली आहे. हे लोक बघा कसे बेगर लोकांसारखे आलेले आहे. आणि दादा नाहीये म्हणून आम्हाला डायरेक्ट आता बस ऑटोने जायचंय. हा चला हे लागलंय लाईनच लागलंय. चला म्हणते कसं शेवटी आता रिक्षात आणि रिक्षात बसतो. दादा नाही म्हणून आमचे थोडेसे हाल होत आहे. आणि मित्रांसोबत पार्टी करायला गेलं. त्यांनी सोडून दिला आम्हाला. तुला काय त्रास होतो. अरे नाही किती वेळा बोलली सकाळपासून तो सकाळपासून आम्हाला चिडचिड करतोय का. कारण की तो आणि तो त्याचा मित्र जीवन दादा त्याच्यावर तो जाऊ शकला आणि म्हणून त्याचा जीव वर खाली होत होता. आता आम्ही आलो घरी, फ्रेश झालो आणि मस्तपैकी आता जेवू आणि भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.